नोकरीतून निलंबन करण्याची माहिती आणि शासन निर्णय PDF एकदा नक्की वाचा। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहणार आहोत नोकरीतून निलंबन करण्याची माहिती। तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। आज 7 जून 2024 पावसाचा सुरुवातीचा दिवस। पावसाची सुरुवात चांगली हो, शुभेच्छा। नोकरीतून निलंबन करणे। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निलंबन नेमके म्हणजे काय, निलंबित चे नियम, अटी आणि शर्ती कोणते, शासकीय कर्मचारी यांना निलंबित केले तर त्याचा नोकरीवर काय परिणाम होतो, अशा संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तसेच शासकीय कर्मचारी यांना निलंबित करण्याच्या परिपत्रके व शासन निर्णय PDF देत आहे। शासकीय नोकरीतून निलंबन करणे म्हणजे नेमकं काय? शासकीय कर्मचारी यांना निलंबित केला जातो म्हणजे काही काळासाठी त्याला शासकीय सेवेतून कमी केले जाते असा आदेश हा निघतो, ज्याची सेवा पुस्तकात नोंद होते। शासकीय सेवेतून कमी करणे म्हणजे नोकरीतून काढून टाकणे नाही, तर त्याच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांच्याकडे वित्तीय विषयक कामकाज दिल्या जात नाही। शासकीय नोकरीतून निलंबन करणे म्हणजे नेमकं काय? अरे वा, माझं शासकीय ज्ञान दाखवण्याची वेळ आली म्हणायची। शासकीय कर्मचारी माणसाला सरकारचा जवाई म्हणण्याची पद्धत आपल्याकडे तशी जुनीच आहे। या प्रशासनाने ह्या वाक्याचा काय अर्थ त्या खाली वाचल्यावर तुम्हाला कळेल। शासकीय कर्मचारी असो की कोणताही अधिकारी, त्यांना वागण्याचे, बोलण्याचे, वेळ पाळण्याचे, वेळेत काम करण्याचे किंवा गैरहजर न राहण्याचे, नशा न करण्याचे असे अनेक बंधने घातली असतात। त्याला आपण साध्या भाषेत काय करावे, काय करू नये असं देखील म्हणू शकतो। शासकीय नोकरीतून निलंबन व नियम, अटी, शर्ती यासाठी काही ते खालीलप्रमाणे। महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या अटी, शर्ती, नियम 1981, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979, महाराष्ट्र नागरी सेवा निशिस्त व अपील नियम 1979, महाराष्ट्र शासकीय सेवा रजा नियम 1981, महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981। निलंबन म्हणजेच नियमाचं उल्लंघन। तर ज्या अधिकारी कर्मचाऱ्याला शासकीय कामकाज जे करायला मनाई केली आहे, जसे नशा करणं, उशिरा येणं, गैरहजर असणं, दिलेले काम वेळेत पूर्ण न करणे, केल्यास सदोष करणे, काही अनियमितता असणे किंवा त्याला शासकीय नोकर म्हणून जे अधिकारी दिले जात आहेत त्या अधिकाराचं उल्लंघन केलं जातं असेल, खोटी चुकीची माहिती शासनाला कळवल्या गेली असेल तर तो अधिकारी कर्मचारी निलंबित केला जातो। तसेच निलंबित झाल्यानंतर तो कार्यरत ऑफिसमध्ये तपासात अडथळा आणू शकतो, म्हणून त्याची नियुक्ती दुसऱ्या ऑफिसमध्ये केली जाते। तिथे त्याच्याकडे कमी महत्त्वाचे काम असते आणि हजेरीपत्रकवर स्वाक्षरी करणे गरजेचं असते। या नियमापैकी एक म्हणजे नोकरीतून निलंबन। काही अपार अनियमितता केल्यास त्या कर्मचाऱ्याला त्याचे प्राधिकृत अधिकाराचं म्हणजे नोकरीच्या आदेशावर ज्यांची स्वाक्षरी आहे असा अधिकारी निलंबित करू शकतात। उदा, मी माझ्या ऑफिसचा बॉस आहे म्हणून मी माझ्याकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला निलंबित करू शकत नाही, तर मी तशी फाईल माझ्या वरिष्ठांना पाठवून निलंबित करण्याचे सांगू शकतो। ते वरिष्ठ मी सुचवलेल्या कर्मचाऱ्यांचे प्राधिकृत अधिकारी असतील तर ते निलंबित करतील किंवा त्यांच्या वरिष्ठांकडे फाईल पाठवतील। निलंबन करण्याचे सबळ लेखी पुरावे जोडणे महत्त्वाचे असते। काही तर जाणीवपूर्वक निलंबनाची कार्यवाही केली। नोकरीतून निलंबन त्या व्यक्तीचा पगार सुरू राहतो का? हो, पगार सुरू राहतो। निलंबित कर्मचारी हा शासकीय नोकर असल्याने व त्याच्यावरील आरोप अद्याप सिद्ध न झाल्याने ह्याला निलंबनापासून पहिल्या 3 महिनेपर्यंत त्याच्या पगाराच्या अर्धा पगार मिळत असतो। या 3 महिन्यात प्रकरणाचा तपास पूर्ण न झाल्यास त्यानंतर पगाराच्या 75% पगार मिळतो आणि ह्या तपासात निलंबित कर्मचाऱ्याने व्यत्यय आणला तर पगाराचा 25% पगार मिळतो। शासकीय कर्मचाऱ्यास नोकरीतून निलंबन केले त्याच्यावर काही परिणाम होतो काय? दरम्यान काळात त्याला कुठलाही व्यवसाय, दुसरी नोकरी करता येत नाही। जर तपास पूर्ण झाला आणि कर्मचारी निर्दोष सिद्ध झाला तर त्याची सेवा नियमित होऊन राहिलेला पगार मिळतो। अलीकडे सेवा नियमित केली जाऊन वेतनवाढ रोखली जात असल्याने चे सुद्धा दिसते। मात्र आरोप सिद्ध झाल्यास आरोपानुसार शास्तीय आर्थिक दंड लावला जातो, वेतनवाढ रोखली जाते आणि आरोप गंभीर असतील तर क्वचित प्रसंगी बडतर्फी नोकरीतून पूर्ण काढून टाकणे केले जाते। सरकारी नोकरीतून निलंबन केल्यावर काय होते? शासनाकडून निलंबित झालेल्या कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी केली जाते। साधारणपणे कोर्टात जसे कामकाज चालते त्याच धर्तीवर ह्या चौकशीचे काम चालते। कर्मचाऱ्यावर जे दोषारोपपत्र दाखल झालेले असते त्याबद्दलचे पुरावे, साक्षीदार तपासणी, उलट तपासणी होते। जर दोषारोप सिद्ध झाले तर चौकशी अधिकारी नोकरीतून मुक्त करणे, ठपका ठेवणे
एक किंवा अधिक वेतनवाढी रोखणे, शासनाची वाया गेलेली रक्कम वसूल करणे अशा शिक्षा देतात. विभागीय चौकशी दरम्यान 50% वेतन मिळते, पण शासनाच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास परदेश प्रवासासाठी जाता येत नाही. बडतर्फी करणे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यास कामावरून कायमचे काढून टाकणं. बडतर्फे व्यक्तीला त्याच शासकीय नोकरीत कोणीही परत घेऊ शकत नाहीत. तसेच बडतर्फ झालेल्या व्यक्तीला इतरही कुठे काम करणे अशक्य असते, कारण त्याची बडतर्फीच नवीन काम मिळण्याच्या शक्यतेतील मोठा अडसर ठरते. शासन निर्णय पाहूया. निलंबित शासकीय कर्मचाऱ्यांचा 14 ऑक्टोबर 2011चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. निलंबित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण माहिती. आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government या संकेतस्थळावर उपलब्ध असून संकेतांक क्रमांक दिलेला आहे. पोजो जाधव यांच्या स्वाक्षरी निघालेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय. हा शासन निर्णय अखिल तांबुळे सर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.